गोकुळ सोबत गोकुल। कोल्हापूर शहरात रस्त्यावर असलेल्या स्ट्रीट लाईटचा ठेका खासगी कंपनीला दिला आहे। मात्र संबंधित कंपनी फक्त बिले उचलत आहे। शहरात अनेक स्ट्रीट लाईट बंद आहेत। स्टेशन रोड, स्टार बाजार समोरील उड्डाणपुलासह मुख्य रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते। अपघाताच्या संख्येत मोठी वाढ झाली। गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे। अनेकांना दुखापती होत आहेत। त्यामुळे स्ट्रीट लाईटच्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख माजी नगरसेविका प्रतिज्ञा उत्तुरे यांनी केली। प्रतिज्ञा उत्तुरे यांनी महापालिकेचे आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या नावे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांना निवेदन दिलं। सन 2017 मध्ये ऊर्जा संवर्धनासाठी राज्य शासनाच्या सूचनेनुसार महापालिकेने एका खासगी कंपनीसोबत करार केला। त्यानंतर शहरात सुमारे 33,000हून जास्त LED दिवे बसवण्यात आले। मुळातच अनेक ठिकाणी 150 वॅटचे दिवे काढून तेथे 50 ते 70 वॅटचे दिवे बसवले आहेत। त्यावेळी नगरसेवकांनी प्रचंड विरोध केला होता। त्यातच काही महिन्यातच अनेक LED बंद पडू लागल्या। आता अनेक ठिकाणी LED दिव्याची प्रकाशाची क्षमता अत्यंत कमी झाल्याने तेथे अंधुक प्रकाश आहे। गेल्या वर्षी तब्बल 12,000वर स्ट्रीट लाईट बंदच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत। एका खासगी कंपनीबरोबर 7 जानेवारी 2019ला करार करण्यात आला आहे। कंपनीने जुन्या पतदिव्यांच्या ठिकाणी सुमारे 13 कोटीतून नवीन LED दिवे बसवले आहेत। त्यातून होणाऱ्या वीज बचतीच्या रकमेतून प्रत्येक महिन्याला 35 लाख रुपये संबंधित कंपनीला दिले जात आहे। त्यानुसार कंपनीतर्फे शहरात 33,372 LED दिवे बसवण्यात आले आहेत। 7 वर्ष देखभाल दुरुस्ती संबंधित कंपनीने करायची आहे असेही निवेदनात म्हटले आहे। यावेळी प्रतिज्ञा उत्तुरे, महेश उत्तुरे, रघुनाथ टिपुगडे, दीपाली शिंदे, विद्या गायकवाड, रुपाली जाधव, शुभांगी साळुके, कमल पाटील, विशाल देवकुळे, नागेश लोंढे, राहुल कांबळे, अक्षय मकानदार, हर्षल पाटील, सूरज कांबळे आदी उपस्थित होते। न्यूज मराठी 24 साठी अमर कुंभार, कोल्हापूर।